च्या सुरुवातीला मोठी बातमी मुंबई परिसरातून येते। मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झाला। रात्रीच्या सुमारास ही स्फोट झाल्याची माहिती सध्या समोर येते। तर अग्निशामक दलाचे जवान आता धारावीतील या परिसरात दाखल झाले। तर मुंबईच्या धारावीमध्ये रात्री भीषण स्फोट झालाय। सिलेंडरच्या या भीषण स्फोट रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीला आग लागल्याने हा भीषण स्फोट झालाय। तर या आगीची दृश्य सध्या समोर येत आहे। मुंबईच्या धारावी परिसरात रात्री भीषण स्फोट झालेला आहे। त्यामुळे यावेळी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि त्यांच्याकडून अग्निशामक दलाच्या जवानांकडून आता आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। धारावीच्या पीएमजीपी कॉलनीतील ही धक्कादायक घटना आहे आणि या आगीची सध्या भयावह अशी दृश्य समोर आलेली आहेत। मुंबईच्या धारावीमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। रात्रीच्या सुमारास रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीला अचानक आग लागली आणि त्यामुळे हा मोठा स्फोट झालाय। धारावीच्या पीएमजीपी कॉलनीमधील ही घटना आहे। तर अग्निशामक दलाकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवल्याची मोठी अपडेट समोर येते। तर या संपूर्ण आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे धारावीमध्ये रात्री हा भीषण स्फोट झाला। गॅसच्या सिलेंडरला आग लागल्याची माहिती। आता जिथे आमचा धारावी बस डेपो आहे त्याच्या समोरच तिथे नॉन पार्किंग एरिया आहे। त्या पार्किंग एरियामध्ये काही गाड्या पार्क केलेल्या होत्या, नेहमीच असतात, वर्षानुवर्ष तिकडे गाड्या पार्क केल्या असतात। त्याच्यापैकी काही एका कारमध्ये आग लागली असं कळलं आणि त्या कारच्या मधली आग बाजूच्या सिलेंडरच्या जो ट्रक होता त्याच्यामध्ये गेली। त्याच्यामध्ये जवळजवळ 30 ते 35 LPG सिलेंडर होते, त्याच्यावर त्यांचा स्फोट सुरू झाला आणि परिस्थिती एवढी भयानक झाली की तिथे आवाज मोठा होता, बॉम्ब ब्लास्ट सारखं लोकांची परिस्थिती झाली आणि लोक घरातून त्या जमीन हालत होती, त्यामुळे लोक घरातून बाहेर पळायला लागली। आणि ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की तिथे काही जीवितहानी झाली नाही किंवा कोणाला काही दुखापत झाली नाही, पण बाजूच्या ज्या 4-5 गाड्या होत्या त्या सुद्धा तिथे जळालेल्या आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, मुंबईच्या धारावी परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, आपण बघितलं तर काल धारावीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे। धारावी येथे आपण बघितलं तर धारावी पोलीस ठाणे हद्दीतील सायन बांद्रा लिंक रोड दक्षिण वाहिनीवर निसर्ग उद्यानाच्या फुटपाथला एक गाडी उभी होती। त्या गाडीला अचानक आग लागली आणि गाडीच्या बाजूलाच आपण बघितलं तर सिलेंडरची गाडी ही उभी होती LPGची आणि त्या LPGच्या गाडीला देखील आग लागली। त्यानंतर भीषण स्फोट झाला। LPGचे एकूण आपण बघितलं तर 5 जेवढे सिलेंडर होते ते सिलेंडर सर्व स्फोट झाले आणि तिथे आपण बघितलं जसं बॉम्ब स्फोट होतो तसं त्या ठिकाणी मोठा स्फोट होत गेले आणि त्या ठिकाणी आपण तिथे कोणतीही जीवितहानी देखील झालेली नाहीये, पण आपण या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। कारण की आजूबाजूला त्यांच्या गाड्या या तिकडे उभ्या होत्या, त्या गाड्या आपण जळून या खाक झालेल्या आहेत संपूर्ण, पण या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आणि जशी आपण माहिती भेटली अग्निशमक दलाला ही माहिती मिळाली, अग्निशमक दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोच आपण या ठिकाणी आपण बघितलं दोन्ही साईडला फुटपाथच्या लगतची वाहतूक असते, त्यामुळे गाड्या कुठेतरी या ठिकाणी अग्निशमक दलाच्या उशिरा पोहोचल्या, पण आपण म्हणजे या ठिकाणी अग्निशमक दलाच्या एकूण गाड्या दाखल झालेल्या होत्या आणि अग्निशमक दलाच्या गाड्यांकडून या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आणि आग विझवण्यामध्ये आता यश देखील आलेलं आहे अग्निशमक दलाला। आणि या ठिकाणी पण आपण म्हणजे मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। LPGच्या सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, पण कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये अंकिता। निश्चित मनोज, त्यामुळे एकंदरीतच धारावी हा परिसर खरं तर रहिवाशांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वास्तव्य असतं आणि अशा ठिकाणी सिलेंडरचा स्फोट झाल्यानं मोठ्या प्रमाणात ही आग पसरल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी किती प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे? नक्कीच अंकिता, आपण बघितलं या ठिकाणी 4 ते 5 गाड्या आहेत याप्रमाणे जळून पूर्णपणे खाक झालेल्या आहेत आणि मोठं नुकसान झालेलं आहे। तसंच आपण बघितलं या ठिकाणी ज्या मोठ्या गाड्या पण नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं मोठी भीषण स्फोट झालेला, ज्याप्रमाणे आपण बॉम्ब स्फोट होतो तसाच आज या ठिकाणी सर्व सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। त्यामुळे सर्व वातावरण या ठिकाणी भीतीदायक झालेलं होतं, त्यामुळे सर्व जिकडचे राहणारे नागरिक आहेत त्यांची देखील या ठिकाणी पळापळ झालेली, जी कोणाला माहिती नाही कशामुळे एवढं आग लागलेली आहे, कशामुळे हा स्फोट होतोय, पण नंतर समजण्यात आलं की हा स्फोट या ठिकाणी LPG सिलेंडर होते त्यांचा स्फोट झालेला आहे। कारण की एका गाडीला LPGच्या बाजूला एक गाडी उभी होती, त्या गाडीमध्ये कुठेतरी अचानक स्पार्क निघाला आणि त्या स्पार्क मधून आपल्याला LPGच्या सिलेंडरच्या गाडीला ही देखील स्पार्क लागले आणि त्या स्फोट सुरू झाला। पण आता आपण म्हणजे घटना जी गाडीला स्पार्क झालेला आहे त्या गाडीच्या आता चालकाला शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे आणि त्याचं काम पोलीस
करत आहेत. अंकिता. निश्चित. त्यामुळे काल रात्री आता अग्निशामक दलांकडून या संपूर्ण आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. सध्या अग्निशामक दलाला या संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र सध्या स्थिती धारावी परिसरात कशा पद्धतीने? नक्कीच आपण बघतो अंकिता, या आजूबाजूला आपण बघितलं तर या ठिकाणी बिल्डिंग्स आहेत आणि या बिल्डिंगच्या मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची वस्ती देखील आहे. आणि आपण या ठिकाणी बघतो बाजूला गार्डन देखील आहे आणि गार्डन मध्ये आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्या लागलेल्या असतात दोन्ही तर्फा. पण या ठिकाणी ती एलपीजीची गाडी उभी होती आणि एलपीजीच्या गाडीला आपण बघतो अगदी लगतच एलपीजीच्या गाडीच्या एक छोटीशी कार उभी होती. त्या कारला कुठेतरी अचानक तिच्यामध्ये फायर निर्माण झाली. ती आज आपण एलपीजीच्या गाडीला लागली आणि त्यानंतर हे स्फोट सुरू झाले. पण आपण या बाजूला जी आजूबाजूचा परिसर त्या ठिकाणी देखील मोठं वातावरण आपण एकदम भीतीदायक झालं होतं. सर्व नागरिक आहेत त्यांच्यामध्ये पळापळ झालेली होती. पण आपण या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. पण आपण या ठिकाणी मोठं नुकसान मात्र झालेलं आहे. ज्या गाड्या आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. निश्चित मनोज. त्यामुळे एकंदरीतच आता अग्निशामक दलाला या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर ही दृश्य सध्या समोर आलेली आहेत. आता अग्निशामक दलाला धारावीमधील लागलेल्या या भीषण स्फोटावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. मात्र या ठिकाणी वाहनांचं असेल मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ही दृश्य सध्या समोर येत आहे. तर ही सकाळची दृश्य आहे. रात्री धारावीतील या पीएमजी परिसरामध्ये ही आग लागली होती आणि भीषण स्फोट हा झाला होता. मात्र आता ही सकाळची जी दृश्य सध्या समोर येत आहे तर या ठिकाणी आता आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अग्निशामक दल आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरलेले आहे. सुदैवानं या संपूर्ण आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. त्यामुळे धारावीच्या पीएमजीपी कॉलनीमधील ही धक्कादायक घटना आहे. उभ्या असलेल्या सिलेंडरच्या गाडीला अचानकपणे आग लागली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आगीचे लोट हे पसरायला लागले. संध्याकाळी 9:45 ते 10च्या दरम्यान आग लागलेली आगीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनचे अधिकारी स्पॉटवरती आले. फायर ब्रिगेडची वाहनं या ठिकाणी आली. वाहनं आल्यानंतर सदर फायर ब्रिगेडच्या मदतीने सदर आग ही कंट्रोल करण्यात आलेली आहे. आता सध्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारलं असता ते कॉन्फिडंट आहेत अजून एक 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्णतः सिच्युएशन कंट्रोलमध्ये आता सध्या कंट्रोलमध्ये आहे. याच्यामध्ये एकही माणूस जखमी नाहीये. साधारण 4 ते 5 खासगी वाहनांचं नुकसान झालेलं आहे अशी माहिती कळते. त्यामुळे मुंबईच्या धारावी परिसरामध्ये रात्री हा भीषण स्फोट झालाय. पीएमजीपी कॉलनीमधील ही आग लागल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. सिलेंडरची गाडी उभी असताना या गाडीला अचानक आग लागली आणि त्यामुळे आगीचे लोट हे सर्वत्र पसरल्याचं चित्र पाहायला मिळालंय. ताबडतोब या ठिकाणी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून. मनोज, सध्या घटनास्थळी कशा पद्धतीनं अग्निशामक दलाकडून या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यात आलंय? नक्कीच अंकिता, आपण बघितलं तर काल धारावीमध्ये मोठं भयानक स्फोट झालं होतं आणि त्याच ठिकाणी आपण आता आहोत. आपण बघितलं हीच जी जागा आहे धारावीमध्ये ज्या ठिकाणी मोठी आग लागलेली होती, मोठा स्फोट होत होते. आपण बघितलं तर जी छोटी गाडी होती त्या गाडीमध्ये स्पार्क आला. ती गाडी आपण बघितलं हीच ती गाडी आहे. त्या गाडीला या गाडीला कुठेतरी स्पार्क आला आणि कसं आलं ते अद्याप माहिती नाही पडलं. पण या गाडीला आग लागली आणि या गाडीची आग आपण बघली तिथं या बाजूला ही LPGची सिलेंडरची गाडी आहे HP ची. या गाडीला ती आग गेली आणि या आगीमध्ये आपण मिळतं 50 पेक्षा अधिक जे सिलेंडर आहेत त्यांचा स्फोट झाला. आणि आपण मिळतं या स्फोटामुळे आपण मिळतं ज्या प्रकारे बॉम्ब स्फोट होता त्याचा भयानक कृत्य या ठिकाणी झालं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी आपण मिळतं मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण हे तयार झालेलं होतं. आणि या आपण मिळतं या आगीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी आपण मिळतं जी क्लीनअपची गाडी आहे ती देखील आपण मिळतं जळून
खाक झालेली आहे आणि त्याच्या बाजूला आपण बघतो ही छोटी गाडी देखील आहे, ती देखील खाक झालेली आहे आणि या ठिकाणी धान्याची गाडी आहे तिचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि आपण बघतो या मोठ्या प्रमाणात ही भीषण आग होते आणि त्यामुळे मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. पण अद्याप आपण बघतो ही गाडी कोणाची आहे याचा शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे आणि आपण बघतो या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 19 गाड्या या ठिकाणी आलेल्या होत्या आणि या ठिकाणी आपण बघतो नियंत्रण हे अग्निशमन दलाकडून मिळवण्यात आलेलं आहे आणि आपण बघतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान हे झालेलं आहे. या ठिकाणी ही देखील मोठी गाडी आहे ती देखील जळून पूर्णपणे खाक झाली आणि आपण बघतो ही वस्ती आपण बघतो ही जागा बघतो याच्या आजूबाजूला पूर्णपणे वस्ती आहे नागरिकांची. या ठिकाणी बिल्डिंग्स आहेत आणि ही छोट्या बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची वस्ती आणि या ठिकाणी भीतीदायक वातावरण हे तयार झालेलं होतं कारण की लोकांमध्ये पळापळ झालेली होती कारण की ज्या प्रकारे सिलेंडरचा स्फोट होतो त्याप्रमाणे नागरिकांच्या मनामध्ये धाकधूक होती. हे स्फोट कशामुळे होते कारण की या ठिकाणी आपण बघितलं तर संपूर्ण वातावरणाने आपण बघितलं भयानक झालेलं होतं. आगीचे लोट हे आपण बघितलं वरती लागत होते आणि या ठिकाणी आपण बघितलं तर पोलिसांची तुकडी आहे ती या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी सर्व नागरिकांना त्यांनी लांब केला आणि हा स्फोट कशामुळे होतो ते पण माहिती नव्हतं. पण आपण या ठिकाणी 50पेक्षा अधिक सिलेंडरचा स्फोट झालेला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं होतं आणि यामुळे आपण बघितलं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. बघितलं तर आपण गाड्यांचं नुकसान झालेलं आहे पण आपण बघितलं या ठिकाणी अग्निशमक दलाच्या गाड्या देखील आल्या असतील पण या ठिकाणी ज्या प्रकारे या गाड्यांची रहदारी असते त्यामुळे अग्निशमक दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचण्यासाठी काहीतरी थोडासा उशीर झाला पण या ठिकाणी 19 अग्निशमक दलाच्या गाड्या आल्या आणि त्यांच्याकडे ही आग विझवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि आता आपण बघतो पोलीस जवान अद्यापही या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. नागरिक ज्याप्रमाणे या ठिकाणी वस्ती आहे सातत्याने रहदारी ही सुरू असते या ठिकाणी नागरिकांना पुन्हा काही होऊ नये यासाठी आपण बघतो पोलिसांकडे तैनात करण्यात आलेले आणि पोलिसांकडनं या ठिकाणी नागरिकांना येऊ देत नाहीयेत. पण आपण बघतो हा जो परिसर आपण पूर्णपणे माझ्या व्हिडिओ जर्नलिस्टला सांगेन या ठिकाणी हा रस्ता दाखवला या ठिकाणी ही बघितलं तर आपण अग्निशमक दलाच्या गाड्या देखील उभ्या आहेत आणि ज्या प्रकारे या ठिकाणी आग लागली होती स्फोट होत होते त्यामुळे पूर्ण भीतीदायक वातावरण या ठिकाणी होत होतं आणि त्याप्रमाणे आपण नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण तयार झालेलं होतं आणि ज्याप्रमाणे स्फोट झाले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान नागरिकांचं झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान आहे गाड्यांचं झालेलं आहे. अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या आगीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहिती